हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 26 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. आजचा एपिसोड पाहून तुम्हाला लय मजा येणार, कारण वल्लरीची चांगली जिरली आहे. ज्या किडनॅपर्सला तिने कन्नूला किडनॅप करायला सांगितलं होतं त्या किडनॅपर्सनेच वल्लरीची ठासली आहे आणि तिची अशी अवस्था केली जे पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, वल्लरीने एक प्लॅन बनवला होता की 50 लाख रुपये स्वतः घ्यायचे आणि 50 लाख रुपये या किडनॅपर्सला द्यायचे. पण किडनॅपर्सने तिला डबल क्रॉस केलं, चक्क तिलाच किडनॅप केलं, तिला गाडीतून ढकलून दिलं आणि तिला 1 रुपयासुद्धा दिला नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पक्या अर्णवला सांगतो, अर्णव साहेब, चाफेकर चौकात जायचं, तेथे एक लाल डब्बा ठेवलेला असेल, त्या डब्यात पैसे टाकायचे आणि मग तुम्हाला तुमची भाजी मिळून जाईल. अर्णव म्हणतो, नाही, असं चालणार नाही. मी तुला भेटणार, समोरासमोर भेट घ्यायची, एका हाताने पैसे घ्यायचे, एका हाताने माझ्या भाजीला द्यायचं, असंच होणार. तर पक्या चिडून म्हणतो, नाही साहेब, मी जसं म्हणतोय तसंच होणार. तुम्हाला त्या डब्यातच पैसे टाकावे लागतील, आपली समोरासमोर भेट होणार नाही. पण अर्णव काही ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणतो, तुला पैसे हवे असतील तर मी जसं सांगतोय तसंच करावं लागेल, एक हात दे, एक हात ले. पक्या चिडून म्हणतो, ओ साहेब, माझ्याशी मांडवली नाही करायची, नाहीतर तुमच्या भाचीचा जीव धोक्यात, एवढं लक्षात ठेवा. अर्णव चिडून म्हणतो, तुला सुद्धा पैसे हवे असतील ना तर असंच करावं लागेल. माझ्या भाचीला तर मी वाचवेल, पण तुला पैसे भेटणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि या पक्याचा नाईलाज होतो. पक्या हा मावशीकडे आणि राजूकडे पाहतो आणि ते म्हणतात, जाऊ दे जाऊ दे, त्यांच्या मनासारखं होऊ दे. मामी हे सगळं ऐकत असते. पक्या म्हणतो, ठीक आहे साहेब, मी तुम्हाला एक पत्ता पाठवतो, त्या पत्त्यावर या, तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल, पण पोलिसांना घेऊन यायचं नाही. अर्णव सांगतो, नाही, मी पोलिसांना घेऊन येणार नाही. अर्णव फोन कट करतो. मामीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि मग आजी ही अर्णवला समजावून सांगते, अर्णव, पैसे घेऊन जा, आपल्याला पैसे महत्त्वाचे नाही आहे, कन्नू महत्त्वाची आहे, त्यामुळे पैसे द्यायचे आणि कन्नूला घेऊन परत यायचं. अर्णव म्हणतो, हो आजी, मी असंच करणार आहे. आणि मग अर्णव हा मामाला सांगतो, मामा, तू माझ्याबरोबर यायचं आणि राजेश जिजू, आकाश, तुम्ही दोघे घरीच थांबा. आणि तेवढ्यात मामी धावत पळत येते आणि म्हणते, अर्णव, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार, कन्नूला आणायचं आहे ना, मग कुणीतरी बाई माणूस असायला हवी, नाहीतर माझं येते मन नाही लागणार. अर्णव म्हणतो, ठीक आहे मामी, तू ये, पण एक लक्षात ठेवायचं, शांत बसायचं, काहीच वेगळं करायचं नाही. मामी म्हणते, ठीक आहे. आणि मग हे तिघेही कन्नूला आणायला निघतात. तर इकडे आपली जेम्स बॉन्ड म्हणजेच ईश्वरी चक्क या पक्याच्या अड्ड्यावर पोहोचलेली असते. पण या गल्लीत आल्यानंतर तिला नेमकं पक्याचं घर कोठे तेच सापडत नाही. पक्याचं घर हे असेल की ते असेल असा विचार ती करत असते आणि एका घराजवळ येऊन थांबते. आजूबाजूच्या सगळ्या घरांकडे पाहते, पण पक्याचं घर नेमकं कोणतं असेल आणि कन्नू येथे असेल की नाही, कन्नू कोठे असेल हाच प्रश्न तिला पडतो. आणि ती म्हणते, कन्नू, जर तू येथे असशील ना तर मला एक इशारा कर, एक हिंट दे मला, मी लगेच तुझ्याजवळ येईल, तुला वाचवेल. आणि कन्नू आणि मामीची तर काय एकदम गट्टी आहे, दोघी बेस्ट फ्रेंड आहे, त्यांची टेलिपॅथी असते. कन्नू हे ऐकते आणि लगेच रडू लागते आणि ईश्वरीला समजतं, हा तर कन्नूच्या रडण्याचा आवाज आहे, याचा अर्थ कन्नू याच घरात आहे हे ईश्वरीला कळतं आणि ईश्वरी या घरात घुसण्याचा प्रयत्न करते. आणि इकडे अर्णव, मामा, मामी त्या लोकेशनवर पोहोचतात जेथे पक्याने त्यांना बोलवलेलं असतं. आणि हे लोकेशन म्हणजे पक्याचंच घर असतं, जेथे ईश्वरीसुद्धा पोहोचली आहे. अर्णव हा गाडीतून खाली उतरतो, पक्याला फोन लावतो आणि विचारतो, मी लोकेशनवर आलो आहे, कुठे आहे तुझं घर? पक्या खिडकीतून हे सगळं पाहत असतो. त्याने चेहऱ्याला काळा कपडा बांधलेला असतो आणि तो पडद्यामागे असतो. तो अर्णवला सांगतो, ओ अर्णव साहेब, समोर पहा, समोर, हात करतोय मी तुम्हाला. अर्णवला दिसतं आणि अर्णव म्हणतो, ठीक आहे, येतो आम्ही. अर्णव हा मामीला सांगतो, मामी, मी आणि मामा चाललोय, आम्ही पैसे देतो, कन्नूला घेऊन येतो, तू येथेच थांबायचं आणि गुपचूप थांबायचं, काहीच करायचं नाही, काही गरज पडली तर आम्ही तुला बोलू. मामी म्हणते, ठीक आहे. आणि मामा आणि अर्णव आतमध्ये निघून जातात. मामी तेथेच उभी राहते, भलतीच खुश असते, कारण तिला आता अर्धा हिस्सा म्हणजे 1 कोटींपैकी 50 लाख रुपये मिळणार असतात. आणि त्याचबरोबर मी अर्णव आणि मामाबरोबर आले म्हणजे मला क्रेडिटसुद्धा मिळणार,
की कन्नूला मीच वाचवलंय, याचा अर्थ पैसे पण मिळणार, क्रेडिट पण मिळणार, म्हणून मामी खूप खुश असते आणि म्हणते, ईश्वरी तू आता तुझ्या रूममध्ये ना रडत बसली असशील, अरे देवा माझ्याकडून काय झालं, मी कन्नूला वाचू सुद्धा शकले नाही. पण वल्लरीचं कसं असतं, दॅट इज दॅट, म्हणजे क्रेडिटसुद्धा मिळणार आणि पैसेसुद्धा मिळणार आणि आरोप लागणार त्या ईश्वरीवर. खरंच मी किती हुशार आहे असा विचार करून वल्लरी खूप खुश होते. आणि इकडे ही मावशी, या राजूची मावशी कन्नूला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण कन्नू कोणाच्या बापाकडून शांत होत नाही, फक्त ईश्वरीकडून शांत होते. कन्नू रडत बसलेली असते आणि राजू आणि पक्या तिला म्हणतात, अरे त्या पोरीला शांत करा ना. पण मावशी चिडून म्हणते, ए करते ना, जास्त शहाणपण नको करू, एवढंच करत असतील ना तर तू कर. तर हे दोघे सांगतात, अरे ते लोक आलेत पैसे घेऊन म्हणून सांगतोय तिला शांत कर, आम्ही पैसे घेतो तोपर्यंत तिला शांत कर. हे दोघे बाहेर निघून जातात आणि ही मावशी कन्नूवर चांगली चिडते, अगं बाई गप्प बस ना, काय गळा काढतेस, आलेत तुझा मामा, जाईन तुला घेऊन तुझ्या आईकडे, ओरडू नको, थोड्या वेळ गप्प बस, रडू नको. पण कन्नू काही रडायची शांत होत नाही, कन्नू रडतच असते आणि ही मावशी डोक्याला हात लावून घेते की ही पोरगी काही शांत होत नाहीये. आणि पक्या आणि राजू हे दोघे दुसऱ्या रूममध्ये येतात, तेथे मुख्य दरवाजा असतो. तेवढ्यात अर्णव दरवाजा वाजवतो. या पक्याच्या हातामध्ये चक्क बंदूक असते आणि राजूच्या हातामध्ये चाकू असतो. राजू हा दरवाजा उघडतो, अर्णव आणि मामा आतमध्ये येतात. पक्या अर्णववर अशी बंदूक ताणतो आणि या राजूच्या हातामध्ये चक्क हा चाकू असतो. आता मामा आणि अर्णव आले आहेत, पण मामीसुद्धा त्यांच्या मागे मागे येते. हे तिघेसुद्धा रूममध्ये येतात. अर्णव म्हणतो, ए मी पैसे घेऊन आलोय, माझी भाची कुठे, चल दे. तर हा पक्या म्हणतो, ओ साहेब पहिले पैसे द्यायचे, मग तुमची भाची मिळणार. अर्णव चिडून म्हणतो, नाही, आधी मला माझ्या भाचीला दाखव, माझी भाची सेफ तर आहे ना, तू तिला काही केलंच नाही ना, हे मला आधी कन्फर्म करू दे, मग मी तुला पैसे देईल. पक्या म्हणतो, या 2 बॅगा घ्या, आधी या 1 कोटींचे दोन्ही बॅगमध्ये 50-50 लाख रुपये करायचे आणि मग मी तुम्हाला तुमच्या भाचीला देईल, आधी पैसे वेगळे करा. हा राजू चक्क मामाला चाकूचा धाक दाखवतो आणि मामाला अर्धे अर्धे पैसे करायला सांगतो. मामा या 2 बॅगमध्ये अर्धे अर्धे पैसे करत असतो आणि मामी घाबरल्याचं नाटक करत असते. अरे देवा आता काय होईल, अशी तिची नाटकं सुरूच असतात, पण तिच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. आणि अर्णव मात्र खूप चिडलेला असतो. अर्णव म्हणतो, ए पक्या आत्ताच्या आत्ता माझ्या भाचीला दाखव, ती कोठे, जोपर्यंत ती मला दिसत नाही तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही. पक्या चिडून म्हणतो, ओ साहेब म्हटलं ना तुम्हाला, हे पैसे वेगवेगळे झाले का लगेच तुमच्या भाचीचं तुम्हाला दर्शन होईल. मामा म्हणतो, अर्णव थोडा शांत रहा, दाखवता येते आपल्या कन्नूला, पहिले पैसे तर वेगळे होऊ दे. पण अर्णव खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, ए तुला सांगितलं कळत नाही का, आधी माझी भाची सेफ आहे की नाही ते मला दिसू दे, ते कन्फर्म झाल्यावरच तुला पैसे मिळतील. आणि पक्या म्हणतो, ओ साहेब 2 मिनटं थांबा ना, ते पैसे वेगळे झाले की लगेच तुमच्या कन्नूला तुम्हाला देतो, कशाला इतका राडा करताय, शांत बसा थोडे. अर्णव हा शांत होतो आणि मामा हे 50-50 लाख रुपये वेगळे करून दोन्ही बॅगमध्ये ठेवून देतो आणि म्हणतो, झाले झाले पैसे वेगळे झाले आहेत, आता आमच्या कन्नूला द्या. पण तेवढ्यात कन्नूच्या रडण्याचा आवाज येतो. अर्णव खूप चिडतो आणि विचारतो, कन्नू का रडतीये, कन्नू का रडतीये. तर पक्या म्हणतो, ओ साहेब आत्ता झोपेतून उठली आहे ती म्हणून किरकिर करतीये, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी तिला घेऊन येतो. पण तेवढ्यात कन्नू शांत होते, कन्नूच्या रडण्याचा आवाज बंद होतो. अर्णव चांगलाच घाबरतो, कारण अर्णवला माहिती आहे कन्नू एकदा रडायला लागली की ती काही शांत होत नाही. अर्णव खूप चिडतो आणि विचारतो, हे कन्नूला काय केलं तुम्ही, ती अचानक रडायची कशी थांबली, माझी कन्नू कोठे. आणि हा राजू चक्क मामाच्या गळ्याला सुरा लावतो, ए जास्त आवाज नाही करायचा, नाहीतर याला संपून टाकेल मी. मामी खूप घाबरते आणि म्हणते, अर्णव पाहतो काय करतोय. अर्णव म्हणतो, तुम्ही दोघे शांत राहा, मामी ओढू नको, मामा घाबरू नको, काही होणार नाहीये. आणि हा पक्या अर्णवला बंदूक दाखवतो आणि म्हणतो, थांब मी तुझ्या भाचीला घेऊन येतो, जास्त आरडाओरडा करायचा नाही. आणि हा पक्या जी आतली खोली असते जेथे मावशी आणि कन्नू असतात तेथे जातो आणि अर्णव हा मामा आणि मामीला शांत राहायला सांगतो. हा पक्या आतल्या खोलीमध्ये येतो, पण त्याच वेळेस ईश्वरी ही चक्क दरवाजाच्या मागे लपलेली असते. तिच्या हातामध्ये एक मोठं कंबल असतं, घोंगडी असते आणि ही राजूची मावशी आहे ती चक्क बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते. आणि पक्यामध्ये आल्यानंतर
ईश्वरी तिच्या हातात असलेली घोंगडी या पक्याच्या डोक्यावर टाकते. त्यामुळे पक्याच्या हातातून बंदूक खाली पडते मावशीजवळ. मावशी तर बेशुद्ध झालेली आहे आणि ईश्वरी या पक्याला जोरात धक्का देते आणि पक्या हा बाहेर जाऊन पडतो आणि मावशी तर अजून बेशुद्धच असते. वल्लरी हे सगळं पाहत असते. पक्याला बाहेर फेकल्यानंतर ईश्वरी ही कन्नूला घेते. कन्नू रडत असते. ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि मग पक्या बाहेर येऊन पडलाय. त्यामुळे सगळेच घाबरतात. आतमध्ये काय झालंय कोणाला काहीच कळत नाही. आणि त्याच वेळेस चक्क इन्स्पेक्टर, 2 कॉन्स्टेबल आणि एक लेडीज कॉन्स्टेबल तेथे पोहोचते आणि इन्स्पेक्टरच्या हातात बंदूक असते. इन्स्पेक्टर या राजूला बंदुकीचा धाक दाखवतो. हे सोड त्यांना. राजू मामाला सोडून देतो आणि पोलीस या राजूला ताब्यात घेतात, या पक्याला ताब्यात घेतात. वल्लरी चांगलीच घाबरते. अरे देवा, हे पोलीस कुठून आले? आणि आता पोलिसांना जर यांनी सत्य सांगितलं की हे किडनॅपिंग मीच करायला सांगितलंय तर यांच्याबरोबर माझीही वरात निघणार, माझा खेळ संपणार असा विचार करून मामी खूप घाबरते. आणि ईश्वरी ही आतमध्येच असते. तर हे पोलीस मग पक्याची आणि राजूची चांगली धुलाई करतात. एकानंतर एक ठोसे त्यांना ठेवून देतात, त्यांच्या थोबाडीत मारतात. पक्याची आणि राजूची चांगली धुलाई सुरू असते. अर्णव हा आतमधील रूममध्ये येतो आणि तेथे ईश्वरी आणि कन्नू असतात. ईश्वरी आणि कन्नूला पाहून अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णव विचारतो, मिस इंदोर तू येथे कशी पोहोचलीस आणि तुला भीती नाही वाटली का? तर आपली मिस इंदोर सांगते, नाही सर, मला माझ्या जीवाची काळजी नाही आहे. कन्नूला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते. आता मामीकडे आली आहे म्हणून कन्नूसुद्धा गप्प झालेली असते, शांत झालेली असते. त्यामुळे अर्णव खुश होतो. आणि इकडे पोलीस या राजूची आणि पक्याची चांगली धुलाई करत असतात. या दोघांचं थोबाडीत ठेवून देतात, त्यांची धुलाई करतात. इन्स्पेक्टर विचारतो, हे खरं खरं सांग, तुला कन्नूचं किडनॅपिंग करण्याची सुपारी कुणी दिली होती? हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं? मामी खूप घाबरते. आता जर पोलिसांचा मार खाऊन यांनी माझं नाव घेतलं तर काही खरं नाही. मामी आतमध्ये पाहते तर तिला दिसतं की ही मावशी बेशुद्ध पडली आहे आणि मावशीच्या जवळ बंदूक आहे. आता जे मामीला दिसतं ते जगात कोणालाच दिसत नाही. अर्णव आणि ईश्वरी आतमध्येच आहे. अर्णवसुद्धा पाहतो की ही मावशी बेशुद्ध पडली आहे, तिच्याजवळ बंदूक आहे. पण अर्णव बंदूक उचलत नाही आणि मामीच्या डोक्यात प्लॅन येतो का जर ही मावशी शुद्धीवर आली आणि तिने ही बंदूक उचलली तर आपण येथून वाचू शकतो, आपण सगळे पळून जाऊ शकतो. अर्णव या बेशुद्ध मावशीला पाहतो आणि ईश्वरीला विचारतो, मी सिंदोर ही बाई कशी बेशुद्ध झाली? आणि ईश्वरी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. ईश्वरी जेव्हा घराबाहेर उभी होती आणि तिला कन्नूच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा ईश्वरी ही घराजवळ आली. घराची खिडकी उघडीच होती आणि तिने पडदा बाजूला करून आतमध्ये डोकावलं. तर ही मावशी कन्नूला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण कन्नू काही शांत होत नव्हती आणि मावशी तिच्यावर खूप चिडली. ए बाई गप्प बस ना, अगं गप्प बस, आलाय तुझा मामा, तुला घेऊन जाईल. ईश्वरी हे सगळं खिडकीतून पाहत असते आणि ही कन्नू काही शांत होत नाही. त्यामुळे मावशी खूप चिडते आणि एक स्प्रे घेते. हा स्प्रे कन्नूच्या तोंडावर मारायचा आणि कन्नूला बेशुद्ध करायचं असं या मावशीने ठरवलेलं असतं. पण ईश्वरी हे पाहते आणि कन्नूला वाचवण्यासाठी एका क्षणात ईश्वरी खिडकीतून आतमध्ये उडी घेते. मावशी हे पाहते आणि ईश्वरी लगेच एक काठीसुद्धा सापडते. ईश्वरी ही काठी हातात घेते, मावशीच्या हातावर जोरात मारते. हा स्प्रे कन्नूच्या नाकावर येण्याआधीच बाजूला जाऊन पडतो आणि मग मावशी काही करणार त्याआधीच ईश्वरी मावशीच्या डोक्यात जोरात काठी मारते आणि एका क्षणात मावशी खाली पडते आणि बेशुद्ध होते. कन्नू जोर जोरात रडत असते आणि ईश्वरी कन्नूला जवळ घेते आणि कन्नूला शांत करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हे सगळं काही एवढ्या वेळात घडून गेलंय. आणि इकडे ही जी मावशी असते या मावशीला हळूहळू शुद्ध येत असते. मावशीला दिसतं की अर्णव आणि ईश्वरी येथेच उभे आहेत. त्यांना जर दिसलं की मी शुद्धीत आली आहे, त्यामुळे मावशी पुन्हा बेशुद्ध झाल्याचं नाटक करते. आणि अर्णव विचारतो, मी सिंदोर, पण तुला हे सगळं कसं कळलं? येथील पत्ता कसा मिळाला? ईश्वरी सांगते, सर ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते. आता आपली कन्नू सेफ आहे ना, तेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि इकडे इन्स्पेक्टरची मारकुटाई सुरूच असते. तो या राजूला आणि या पक्याला चांगला धूत असतो आणि विचारतो, लवकर सांगा, तुम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं? तुमच्या गँगमध्ये अजून कोण कोण आहे? तुम्हाला कुणी सुपारी दिली होती? लवकर बोला. मामी खूप घाबरते. आता काय करू? काही बोलू पण शकत नाही. यांनी जर माझं नाव घेतलं तर काय होईल? पैसे पण मिळणार नाही, क्रेडिट पण मिळणार नाही, पोलीस स्टेशनमध्ये आयुष्य काढावं लागेल तुरुंगात, असा विचार ती करत असते.
अर्णव आणि ईश्वरी कन्नूला घेऊन रूम बाहेर येतात. पण मावशीजवळ जी बंदूक पडली आहे त्याबद्दल सुद्धा काही सांगत नाही ते. आणि बाहेरून पोलिसांना हे पण सांगत नाही की आतमध्ये यांच्या गँगची एक मेंबर पडली आहे, जाऊन तिला पण ताब्यात घ्या. आता त्यांच्याकडे लेडीज कॉन्स्टेबल आहे, पण अर्णव आणि ईश्वरी याचं काही देणं घेणं नसतं, ते काहीच सांगत नाही. इन्स्पेक्टर या पक्याची धुलाई करत असतो, पण पक्या काही सांगत नाही. अर्णवला असं वाटतं मी काय उगाचच एवढी बॉडी बनवली आहे का. आणि मग अर्णवसुद्धा या पक्याचा ताबा घेतो आणि पक्याची चांगली धुलाई सुरू करतो. पक्याला अशी धुलाई करतो, पक्याचा डायरेक्ट गळाच पकडतो आणि विचारतो, खरं खरं बोल, तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं आहे, यामागे कोण आहे. इन्स्पेक्टर म्हणतो, अर्णव साहेब सोडा त्याला, कायदा हातात घेऊ नका. अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही थोडा वेळ थांबा, मी आज याचा जीव घेणार. एकतर हा नाव सांगेल, नाहीतर हा मरेल. आणि सगळे कॉन्स्टेबल अर्णवला सोडवण्याचा प्रयत्न करतात, या पक्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण अर्णव काही सोडत नाही. मामीची चांगलीच तंतरते. मामीला वाटतं आता हा पक्या माझं नाव घेणार, मी संपणार. आणि त्याच वेळेस मावशी शुद्धीवर येते आणि वल्लरी ते काय जिनियसच आहे, ती लगेच पाहते की मावशी शुद्धीवर आली आहे. मावशीला समजतं की पोलीस आलेत आणि सगळा धिंगाणा सुरू झाला आहे. आणि वल्लरी तिला इशारा करते, ते पहा तुझ्याजवळ बंदूक आहे, आता ही बंदूक घेऊन ये, माझ्या डोक्याला लाव, असा सगळा इशारा ती करते. मावशीला सगळं समजतं. मावशी ही लगेच उठते. कोणाचं मावशीकडे लक्ष नसतं, फक्त वल्लरीचं लक्ष असतं. मावशी ही बंदूक उचलते. इकडे अर्णव या पक्याचा गळा इतक्या जोरात दाबतो ना की पक्याचे डोळेच बंद होऊ लागतात. पक्या आता मरणार. पक्याला माहीत असतं एकतर या वल्लरीचं नाव घ्यावं लागेल, नाहीतर मारावं लागेल. त्यामुळे पक्या हा चक्क मामीकडे बोट दाखवतो की या बाईने मला हे सगळं करायला सांगितलं आहे. पण मामीवर कोण कसा संशय घेणार. त्यामुळे कोणाचा मामीवर संशय येत नाही, कारण मामीला काही झालं तर मग अर्णव आणि ईश्वरीचं काय होणार. त्यामुळे मामीवर कुणी संशय घेत नाही. आणि तेवढ्यात ही जी मावशी असते ती बंदूक घेऊन येते आणि चक्क वल्लरीच्या डोक्याला बंदूक लावते. वल्लरी जोरात ओढते, वाचवा मला, वाचवा. सगळे खूप घाबरतात आणि ही मावशी म्हणते, सगळ्यांनी बंदूक खाली ठेवा, सोडा पक्याला, नाहीतर मी ना हिच्या डोक्यात गोळी घालणार, हिचा भेजाच उडवणार मी, सोडा लवकर तिला, सोडा त्यांना. इन्स्पेक्टर म्हणतो, बंदूक खाली कर, नाहीतर मी तुला उडून टाकेल. पण ही मावशी कोणाला घाबरत नाही आणि ती म्हणते, ठीक आहे तुम्ही मला उडवा, मग मी हिला उडवते. आणि सगळेजण घाबरतात. मामा, ईश्वरी, अर्णव म्हणतात, नाही नाही नाही, तिला काही करू नका, मामीला सोडा, काही करू नका. इन्स्पेक्टरचाही नाईलाज होतो. इन्स्पेक्टर बंदूक खाली ठेवून देतो आणि मग अर्णवसुद्धा या पक्याला सोडून देतो. पक्या, राजू आणि मावशी हे तिघे एकत्र येतात आणि त्यांनी मामीच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. आणि मग हे तिघेही मामीला घेऊन बाहेर जाऊ लागतात. मामीची नाटकं सुरूच असतात, मला वाचवा, मला वाचवा, हे लोक मला मारून टाकतील. आणि सगळेजण घाबरतात. मामा, अर्णव, ईश्वरी म्हणतात, सोड आमच्या मामीला, सोड आमच्या मामीला. पण ही मावशी काय ऐकत नाही, म्हणते, मागं व्हायचं मागं, कुणी आमच्या मागे यायचं नाही, नाहीतर ही मामी काय जगणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मग हे तिघेही मामीला घेऊन घराबाहेर जातात, घराचा दरवाजा ओढून घेतात. त्यानंतर इन्स्पेक्टर, पोलीस हा दरवाजा उघडतात, सगळे या घराबाहेर निघतात. मामीला घेऊन हे तिघे गुंड चक्क एका ओमनीमध्ये बसतात आणि मामीला घेऊन तेथून फरार होतात. इन्स्पेक्टर, पोलीस आपल्या गाडीत बसतात, ते तेथून निघतात. अर्णव, ईश्वरी, मामा आपल्या गाडीत बसतात, ते त्यांचा पाठलाग सुरू करायला लागतात. आणि मग सुरू होतो पाठलाग. थोड्या वेळानंतर ही गाडी, ओमनी गाडी गुंडांची, ज्यात मामी असते, ती एके ठिकाणी येऊन थांबते आणि ते मामीला गाडीतून खाली उतरून देतात. मामी म्हणते, चल माझे 50 लाख रुपये काढ. तर ही मावशी ढसाढसा हसू लागते. मामी खूप चिडते आणि विचारते, डोक्यावर परिणाम झालाय काय, कशाला हसतेस. तर ही मावशी चिडून म्हणते, चल निघ इथून. मामी विचारते, निघ म्हणजे, माझा अर्धा हिस्सा 50 लाख रुपये काढ. तर पक्या आणि राजूसुद्धा हसू लागतात. आता त्यांना पोलिसांनी एवढं कुटलंय, अर्णवने धुतलंय, तरी त्यांचा मास काही कमी झालेला नाहीये. ही मावशी चक्क मामीला बंदूक दाखवते आणि म्हणते, 1 रुपयासुद्धा मिळणार नाही तुला, चल निघ इथून. मामीला जबर धक्काच बसतो. मामी चिडून म्हणते, मला डबल क्रॉस करते का, चल माझे 50 लाख रुपये काढ, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. तर मावशी म्हणते, काय करशील ग, काय करशील, पोलिसांना जाऊन आमचं नाव सांगशील, काही करू शकत नाही तू, चल निघ इथून. जर तू आमचं नाव पोलिसांना सांगितलं ना, तर आम्ही सुद्धा तुझं नाव पोलिसांना सांगू, एवढं लक्षात ठेव.
मामी खूप घाबरते आणि ही मावशी मामीला जोरात धक्का देते. मामी ही रस्त्यावरच जाऊन पडते आणि मग हे तिघे तिथून गाडीमध्ये पळून जातात. मामीला खूप राग येतो, यांनी मला डबल क्रॉस केलंय. आणि मामी ही उठते, तेवढ्यात तिला दिसतं की पोलिसांची गाडी येते. मामी परत खाली पडते आणि आई ग खूप लागलंय अशी नाटकं करते. पोलीस खाली उतरतात, तेवढ्यात अर्णव मामा ईश्वरीसुद्धा तेथे पोहोचतात. पोलीस विचारतात, तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला काही लागलंच नाही ना? तर मामी सांगते, नाही नाही, मी बरी आहे. इन्स्पेक्टर विचारतो, मॅडम ते कुठे गेले आहेत, कोणत्या दिशेने गेले? आणि मामी विचार करते, मी जर पोलिसांना खरं खरं सांगितलं आणि पोलिसांनी त्यांना पकडलं तर माझं काही खरं नाही. आणि मामी म्हणते, ते ना वेगळ्या दिशेने गेले आहेत. मामी त्यांना चुकीची दिशा सांगते आणि इन्स्पेक्टर या गुंडांना पकडायला तेथून निघून जातो. मामा मामीवर खूप चिडतो आणि विचारतो, वल्लरी तुला शहाणपणा करायला कुणी सांगितला होता? तुला आम्ही म्हणालो होतो ना की तू बाहेर थांब, पण तू आतमध्ये आलीस. आणि ईश्वरीच्या हुशारीने आपण त्या चोरांना पकडलं होतं, पैसेसुद्धा वाचले होते, कन्नूसुद्धा सापडली होती. पण तुझ्या मूर्खपणामुळे तू त्या बाईच्या नादाला लागली आणि आपले पैसे ते गुंड घेऊन गेले. 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं आपल्या. मामी खूप चिडते आणि म्हणते, वा रे वा, येथे बायकोला एवढं लागलंय, तिचा जीव धोक्यात होता, त्याचं काही घेणं देणं नाहीये, तुम्हाला फक्त पैशांची पडली आहे. अर्णव म्हणतो, मामा जाऊ दे ना, गेले तर गेले पैसे, कन्नूसाठीच गेले ना, आणि कन्नूसाठी 1 कोटी काय, मी 100 कोटी रुपये जाऊ देऊ शकतो. मामी म्हणते, पाहिलं का, याला म्हणतात मामा, नाहीतर तुम्हाला काळजी आहे का बायकोची? या दोघांची भांडणं सुरू असतात आणि मग अर्णव, ईश्वरी, मामा मामी गाडीत बसतात आणि आपल्या घरी यायला निघतात. आणि मग थोड्या वेळानंतर घरी सगळं आलबेल झालेलं असतं. सगळेजण मस्त जेवायला बसलेले असतात. ईश्वरीने सगळ्यांसाठी आमरस, पुरी असा भारी बेत बनवलेला असतो आणि कन्नू घरी आली म्हणून सगळे खुश असतात. राजेश म्हणतो, खरंच आजचा दिवस खूप छान आहे आणि जे झालं शेवटी अंत भला तो सब भला. तर आकाशसुद्धा म्हणतो, हे सगळं ईश्वरीच्या हुशारीमुळे झालं आहे. आणि मामा सांगतो, हो हो, खरंच ईश्वरीच्या जेवणाची तारीफ तर आपण नेहमीच करतो की ती खूप सुंदर स्वयंपाक बनवते, पण आज तिच्या हुशारीमुळेच आपली कन्नूसुद्धा घरी परत आली. ईश्वरी खूप खुश होते, पण अंजलीचा जळफळाट काही कमी होत नाही. अंजलीचा चेहरा पडलेलाच असतो. आणि आजी म्हणते, खरंच ईश्वरी, आज आपल्या कन्नूवर खूप मोठं संकट आलं होतं, पण शेवटी तू ते संकट परतून लावलंस, कन्नूला सुखरूप घरी घेऊन परत आलीस, तू तुझा शब्द पाळलास. राजेश खुश असतो, अर्णव खुश असतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि मामीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. तिच्या चेहऱ्यावर 12 नाही तर 3-13 वाजलेलं असतात, त्यामुळे ती काहीच बोलत नाही. तिचं सगळंच गेलेलं असतं. ना 50 लाख रुपये भेटले, ना क्रेडिट भेटलं की मी कन्नूला सुखरूप घरी परत घेऊन आले. सगळं ईश्वरीनेच मिळवलं म्हणून ती खूप चिडलेली असते. ती काहीच बोलत नाही आणि घरातील सगळे ईश्वरीचं कौतुक करत असतात. तेव्हा अंजली चिडून म्हणते, बस झालं, आज ईश्वरीच्या चुकीमुळे कन्नूवर एवढं मोठं संकट आलं होतं, त्यामुळे आता हा विषय या घरात परत कुणी काढायचा नाही असं मला वाटतंय. सगळे गप्प बसतात. ही अंजली काही सुधारायची नाही असं सगळ्यांना वाटत असतं. आणि मामीचा चेहरा तर खरंच पाहण्यासारखा झालेला असतो. म्हणजे मामीचं सत्य तर बाहेर आलं नाही की तिनेच ही किडनॅपिंग करायला सांगितली आहे, पण खूप दिवसानंतर मामीची चांगली जिरली. म्हणजे एक गुंडच दुसऱ्या गुंडाची जिरू शकतो, आज त्या मावशीने सिद्ध केलंय. हे काही अर्णव ईश्वरीचं काम नाही आहे, त्या मावशीने वल्लरीला चांगलाच धडा शिकवलाय. ते पाहून तरी बरं वाटलं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. अर्णव आणि ईश्वरीने कन्नूला वाचवलं. ईश्वरीने जी हिंमत दाखवली, हुशारी दाखवली, ती खरंच खूप वाखाणण्याजोगी होती. आणि मामीची जी काही जिरली ते पाहायलासुद्धा खूप मजा आली. मामीची त्या गुंडांनी चांगलीच जिरवली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही एकटीच राजेशच्या रूममध्ये येणार. घरात कुणीही नसेल आणि राजेश हा ईश्वरीकडे घाणेरड्या नजरेने पाहत असेल आणि त्याचमुळेच वाऱ्यामुळे त्यांच्या रूमचा दरवाजा लागला जाणार आणि या रूममध्ये राजेश आणि ईश्वरी हे दोघे एकटेच असतील. आणि मग राजेश हा ईश्वरीकडे घाणेरड्या नजरेने पाहणार, तिच्याकडे पाहून स्माईल करणार आणि ईश्वरीला वाटेल की आता हा माझ्या जवळ येईल आणि याची मेमरी गेलेली नाही आहे
हे सत्य माझ्या समोर येईल. कारण राजेश हा ईश्वरीला कधी एकट्यात सापडल्यावर सोडत नाही, पण राजेश हा ईश्वरीजवळ येणार आणि त्याच वेळेस लगेच ईश्वरीच्या बाजूला जाऊन रूमचा दरवाजा उघडा करणार आणि म्हणेल की घरात कुणी नाही आहे. आणि असा रूमचा दरवाजा लावून आपण दोघेच आतमध्ये आहोत हे चांगलं दिसत नाही, कारण शेवटी परस्त्री ही माते समान असं राजेश म्हणणार. त्यामुळे ईश्वरीचा पूर्ण विश्वास बसेल की राजेशची मेमरी गेलेली नाही आहे आणि ईश्वरी अर्णवला येऊन हे सांगणार, सर आपण त्या राजेशवर उगीच संशय घेतोय, त्याने माझा गैरफायदा उचलला नाही, त्याची मेमरी खरंच गेली आहे. हे ऐकून अर्णवलाही धक्का बसेल. पण इकडे राजेश सगळ्यात मोठा खुलासा करणार. जी शंका आपल्या मनात होती, आपल्या मनात जे कन्फ्युजन होतं की या राजेशची मेमरी खरंच गेली आहे की तो नाटक करतोय, त्याच्यावरून पडदा उठणार आहे. राजेश हा स्वतःशी रूममध्ये बोलेल आणि म्हणेल, ईश्वरी आणि अर्णव तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करताय. कारण एप्रिल फूल, माझी मेमरी गेली नाही आहे. अर्णव आणि ईश्वरीचं होणार एप्रिल फूल आणि राजेश करणार त्यांची दांडी गुल. असं म्हणून राजेश हा जे काही एक्सप्रेशन देणार, जो काही त्याच्या टकलावरून हात फिरवणार, हे पाहून तुम्हाला सुद्धा जबर धक्का बसेल यात शंका नाही. खरंच त्याची ॲक्टिंग खूप जबरदस्त आहे यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू हिरे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.